वर्ण व्ह्यू पुण्याचा काय दिसतो ते आपण अनुभवलंय. शेवटची जी टेकडी होती त्यावेळेला असं वाटत होतं आता नाही करू शकत. ज्यावेळेस दुसऱ्या टेकडीवर बघितलं ती स्टेटस दिसली. आता इथनं कोणी रेस्क्यू केलं तरी चालेल, पण इथून पुढे काय जायला जमणार नाही म्हणून. मला वाटलं होतं की थोडं सरळ असणार 16 किलोमीटर. ते गेल्यानंतर समजलं की 16 टेकड्या चढून जायचे. चढ उतार तिथेच दिसले. 16 किलोमीटर अप्स अँड डाऊन्स असा डिफिकल्ट ट्रेक होता. आणि आम्हाला आमची स्ट्रेंथ कळाली की ती पुढचे अजून ट्रेक्स आम्ही कम्प्लीट करू शकतो. करत असताना एवढंच समजलं की स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य शक्य करू शकतो आपण. फर्स्ट टाइम 60 किलोमीटरचा ट्रॅक केलेला आहे. मोठे काही करायचं असेल तर पावलं कशी पाहिजे, छोटी पावलं पाहिजे. यामध्ये एक गोष्ट नक्कीच कळाली की टीम वर्क खूप महत्वाचं आहे. एनर्जी घ्यायची. आठवड्यात तुम्ही थोडं तरी काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. सरांकडे बघून आम्हाला कळालं की पुढचा ट्रेक काय सोपा नाहीये. आता पुढे फक्त पडतच जाईल. आणि अजून एक शिकण्यासारखं होतं की पुढे किती संकटे आली, किती अडचणी आल्या तरी पण थांबायचं नाही, चालत राहायचं. महाराजांच्या एक गड किल्ल्यापाशी गेलो, तुमचा विजय होणारच.